आईच्या शोधात असलेल्या जानकीने अन्नाचा एकही कण ग्रहण केला नाही. सौमित्र, अवंतिका, जानकी, ऋषिकेशची प्लॅनिंग, ऐश्वर्यावर लक्ष ठेवून आणि सारंगच्या हालचाली तपासणं. सारंगने मित्रासमोर सौमित्रचा अपमान केला. सक्का भाऊ पण पक्का वैरी फक्त त्या बाहेरच्या लबाड बाईसाठी, असं तो म्हणाला. मग सौमित्रने सारंगला त्याची जागा दाखवली आणि नंतर नानांच्या रागाचाही झाला उद्रेक. सारंगला बायकोचा बैल म्हणून संबोधलं. जानकीच्या कामांची आठवण करून देत नानांनी सुमित्राचे डोळे उघडले. सुमित्राचा नानांना पाठिंबा. ऐश्वर्या आणि सारंग मात्र मनसोक्त पोटभर जेवले, पण नाना जेवले नाहीत म्हणून सुमित्राने सुद्धा अन्नदेवतेला नमस्कार करून अन्न पाण्याचा त्याग केला. पोलिसांकडून डेड बॉडीची ओळख ऋषिकेशकडून पटली. लताबाई नसल्याचे त्याने सांगितले. अखेर ऐश्वर्याने जानकीला सांगितले की लताबाईंना तिनेच डांबून ठेवलेले आहे, पण कितीही प्रयत्न केले तरी तू तुझ्या आईला शोधू शकणार नाहीस, असंही ती म्हणाली. शेवटी जानकीला इशारा मिळतो. ऋषिकेशने गोडाऊनमधून खतांचे बॉक्स मागवलेले असतात आणि त्या बॉक्सचा लटकलेला बांगडीचा तुकडा जानकीला गोडाऊनपर्यंत घेऊन जातो. पण ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका विना जानकी तिथे एकटी पडते आणि ऐश्वर्याच्या माणसांच्या तावडीत सापडते. पुढे काय घडते बघण्यासाठी 45 मराठी चॅनल सबस्क्राईब करा. आणि आजचा 9 ऑगस्ट 2025चा हा शॉर्ट एपिसोड रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा. धन्यवाद. पुन्हा भेटू.